फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तृषा चहा कॉर्नरचं नुकसान करायची तुझी हिम्मतच कशी झाली? अरे तृषा चहा कॉर्नरच्या चहाची चव ओबामा ते ओसामा यांच्या जिभेवर आहे. चहा प्यायल्याशिवाय मेडोनाची सकाळच होत नाही. कारगिल मधील जवान आमचाच चहा पितात, म्हणूनच ते रात्रंदिवस इथे काम करतात. आमचा चहा वीरप्पनला पाजून मारला होता. लोक आमच्या चहाची पूजा करतात. पूजा. तृषा चहा 40 आणि तृषा चहा आरती ही पुस्तके बाजारात उपलब्ध आहे. अगदी बरोबर बोललास. मूर्खा गप्प बस. ओ मालक उठा की. हे घ्या गरम गरम चहा. ठेव इथे इथे इथे. काय? अरे असा जवळ ये जवळ. हो. छोटू, तुला काल कोणी मारलं? नाही, मारलं नाही. ती फक्त खिडकी लागली काल. नाही नाही, मला चांगलं माहितीये तुला काल चांगलाच चोपलाय. काय मालक, सकाळ सकाळ कोणी भेटलं नाही वाटतं. नाही, पण तुला काल मारला ना ते बरंच केलं. लवकर आवरून दुकानावर या. हा मी येतो. मला सांग, तृषा उठली? हा उठलीये, बाहेर भिंत फोडत बसलीये. भिंत फोडते म्हणजे? येऊन बघा. तृषा अगं काय करते? काय भिंती पाडतेस का काय? बाबा मी प्रॅक्टिस करते. तृषा अगं एक मिनिट. बाबा काय हो? नाही मला सांग, प्रॅक्टिस करते ते सगळं ठीक आहे, पण ह्या भिंतीवरच्या सगळ्या फ्रेम्स सोडायला लागलं त्याचं काय? बाबा मला या सगळ्या फ्रेम्स मधून इन्स्पिरेशन मिळतं. ते काय नाही, ह्या सगळ्यांच्या पुढे निघून जायचं. माझ्या आशीर्वाद सदैव आहे तुझ्या बरोबर. थँक्यू बाबा. ऐक ना बाबा. ऐक, माझ्या माहितीप्रमाणे आज तुझी मॅच आहे, करेक्ट? हो. काय वाजले किती? निघायचं नाही का लवकर? नाही, कारण आज मी नाश्ता करून जाणार आहे. अगं ऐक ना, ऐकतच नाही ही पोरगी. मी काय म्हणतो, आजची मॅच कोण जिंकणार? अय्या हो की बाबा, खरंच तृषा आजची मॅच कोण जिंकणार? अगं मॅच कोण जिंकणार? अहो मी पण तोच विचार करते. अगं
बाबा हा? अहो तुमची मुलगी ज्या टीम मध्ये तीच टीम मॅच जिंकणार राईट करेक्ट. मग द्या आता बॉल. अगं अगं ऐक तरी, ऐकतच नाही काय गारती. बाबा बाबा ऐका ना तुम्ही पण प्रॅक्टिस करा माझ्या बरोबर. नाही नाही तू एकटीच कर प्रॅक्टिस. बाबा काय झालं यांच्या फोनला? फोन सुद्धा लागत नाही. आले एकदाच. नमस्कार राणे साहेब. साहेब आले? अहो काय देसाई, किती उशीर, तुमचा फोन सुद्धा लागत नव्हता. काय हो, काय झाले? अहो सकाळपासून 10 वेळा साहेबांनी चौकशी केली तुमची. अरे बापरे, लागली वाट. चायला आमच्या बायकोमुळे उशीर झाला हो. सकाळी उठल्या उठल्या किटकिट. अहो तुमच्या या घरच्या भानगडी तुमची एजन्सी जाईल. चला हा, चला. चला लवकर. सर देसाई आले. गुड मॉर्निंग सर. गुड आफ्टरनून सर. इतका वेळ कुठे होतास? सर ते घरी जरा. काय बातमी? सर माझं बोलणं झालंय. आपण तिथे ना रेस्टॉरंट उघडू शकतो आणि आजूबाजूची जागा पण आपल्याला मिळेल. तुझा डीलर ती जागा दाखवू शकेल आता? हो सर. सर मी त्यांच्याशी भाव कमी करण्याबद्दल पण बोललोय. हो. मग काय करूया? आधी जागा बघूया. चालेल. ती आधी किंमत ठरवूया. जशी तुमची मर्जी. चला जागा बघूया. सर एक मिनिट, मी त्यांना फोन करतो. थांब, तू आता फोन करणार का ना? सर लगेच. राणे सर. फोन लाव त्याला. सर. आणि त्याला जितक्या कमीत कमी भावामध्ये तोडता येईल तितक्या कमी भावामध्ये तोड. पण एक लक्षात ठेव, हे करताना त्याला हे पटवून दे की आपण जो भाव त्याला देतोय तो सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे सर. तृषा बोल ना काहीतरी. बोल ना प्लीज. तू काही बोलू नकोस माझ्याशी. 1 तास उशीर आलास तू. आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हवं तर मी कान पकडतो. हे घे. सॉरी सॉरी सॉरी. काय उपयोग त्याचा? तू मॅच संपल्यावर आलास. तुला माहिती आहे ना तृषा, मला किती काम असतं. म्हणजे मी ना निघालोच होतो, पण तेवढ्यात अजून एक गाडी आली गॅरेजमध्ये. मग मला. गॅरेज मध्ये तू एकटाच आहेस? नाही, बाकी लोक पण आहेत. पण मग पण तुला एखाद्याला काम सांगायला किंवा त्याला काम करण्यासाठी विनंती करायला नको नाही का? असं नाही, पण हे बघ, माझं काम जर मी स्वतः करू शकतो तर मग मी दुसऱ्या कोणाला कशाला सांगू, नाही का? बस, जास्त हिरो बनायची गरज नाहीये. मला कधी कधी तुझा इतका राग येतो ना की असं वाटतं तुला खूप मारावं. सॉरी सॉरी सॉरी. हे बघ, मी एक काम करतो, तिथून पुढे तू मला सांगशील तसंच मी करेन. आय प्रॉमिस. आता तरी शांत हो ना माझी आई, प्लीज प्लीज प्लीज. बरं, मला सांग, तुला कधी कधी माझा राग येतो आणि कधी कधी. समीर, हॅलो. हां, मी आलोच. झालं आला तुझा फोन? नाही, हो म्हणजे मी काहीही बोलले आणि कितीही रागवले ना तरी तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार. तसं नाही. मी एक काम करतो, मी माझं काम आटपतो आणि 4 वाजता तुला फोन करतो. ओके?
4 वाजता. हम्म. तू आजपर्यंत कधी मला वेळेवर फोन केलायस किंवा भेटलायस? आज नक्की 4 वाजता मी येईन. हा, पण आता जाऊ प्लीज. ठीक आहे, मी तुझ्या फोनची वाट बघते. पण 5 मिनिटं जरी उशीर झाला ना तर लक्षात ठेव, मी तुझा फोन तर उचलणार नाहीच, पण तुला भेटणारही नाही. तू बघच, मी आज तुला नक्की फोन करेन शार्प ॲट 4. हाय तृषा. काय मॅडम, हाय. आज तुमचा लल्लूराम लवकर गेला. तोंड सांभाळून बोल. मित्र आहे तो माझा. लल्लूराम काय बोलतेस? मित्र? तृषा, एक तरुण मुलगा आणि मुलगी कधीही मित्र बनू शकत नाही, समजलंस ना? मला माहिती आहे सोनिया तुला काय बोलायचंय, पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आणि हे जे काही तुझे मैंने प्यार कियाचे डायलॉग्स आहे ना, ते मारणं बंद कर. हे बघ, मी बॉईजची फ्रेंडशिप फक्त एकाच कारणासाठी करते, आणि ते म्हणजे बास, मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. चलायचं, उशीर होतोय आपल्याला. चला. बरं, मी काय म्हणते, तुला माहितीये का, रोहनचा फोन आला. तो पण तिथेच उभा असेल. हा कोण आहे? मला काय माहिती नाहीये, मी सुद्धा पहिल्यांदाच पाहतेय. पण काय स्मार्ट आहे, काय पर्सनॅलिटी आहे त्याची. वाव. काय हँडसम आहे ना. तुला एक सांगू, असा जर कोणी माझ्या लाईफ मध्ये आला ना तर माझी तर लाईफच बनून जाईल यार. आपल्या नशिबात कुठे अशी मुलं. पण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना आपण. नशिबात जे असतं ना तेच मिळतं, पण त्याच्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते मॅडम. तू उगीच डोक्यात जाऊ नकोस. मी तुला ना याची सगळ्याची माहिती आणून देते. काही नको, अशी मुलं ना फक्त मुलींना फिरवतात, लग्न नाही करत. अगं पण इथे लग्न करायचंय कुणाला? मी तर बस. मी तर काय. नाही. बोल. काही तुझी अक्कल तुझ्याकडेच ठेव. चल, आपल्याला उशीर होतोय, क्लासला जायचंय. चल. घ्या चहा घ्या. हा. ऐकण्यात आलं पाठीमागे जो प्लॉट होता ना, त्या प्लॉटच्या मालकाला बुडाने गोळ्या घातल्या. हो, मी पण ऐकलंय खरं. नाही, पण हे जे झालं ना ते अतिशय वाईट झालं. अहो, ही लोक गोर गरिबांना मारतात, त्यांच्या जमिनी बळकावतात, त्यांना गोळ्या घालून मारायला पाहिजे. हा. बरोबर आहे, लबाड आहे माणसं. ही बिंड लय लबाड आहे. मी बिंड बिल्डर पण. बाबा, अगं हळू बाबा, ऐका हळू ना. पडशील मी पडशील. नाही पडत. तुम्ही ऐका तर हा, खरं. बोल. मी आजची मॅच जिंकले. काय सांगते? हो, अरे मुलगी कोणाची आहे? माझ्या बाबांची. Yes. बरं, कौतुक करून चालणार नाही का? मला चहा पाजा, अगदी कडक. हो का नाही. राणी सरकारांना हा आपला अमृत तुल्य चहा. लवकर या ना बाबा. बाबा, हा? खरं सांगते, तुमच्या आजच्या चहाची ना मजाच वेगळी आहे. वा, सगळ्यांनी तारीफ करून झाली, तू करायची बाकी होतीस, तूही करून घेतलीस. वा. म्हणजे काय, तुम्ही चहाच एवढा चांगला बनवला. ऐका ना, हा? आता आमच्या परत मॅचेस सुरू होणार आहेत आणि मला सरांनी सांगितलंय तुला खूप प्रॅक्टिस करावी लागेल म्हणून. वा, करायची प्रॅक्टिस. हो, नंबर सोडायचा नाही. अजिबात नाही. मग? अगं पी 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 थंड होऊन चालला तो. नाही होणार हो. अरे हे बारक्या, झालं की नाही? चला लवकर. या इथे ही चहाची टपरी आहे आणि यात ही जी संपूर्ण जागा आहे ती आपल्याला प्लॅन मध्ये मिळेल. अरे एंट्री इथं आहे ना? हो. आणि सर कसं माहितीये, इथे जर आपण हे केलं ना आणि इथे जर आपण गाळा घातला ना, गाळा म्हणजे चांगला बिझनेस केला ना, शाळा आहे, मग तिथली मुलं आपल्याला मिळतील, म्हणजे आपला बिझनेस वाढत जाईल. आणि इथे बाजूला पोलीस स्टेशन आहे, म्हणजे एकदम मस्तच होईल. पण जास्तीत जास्त 5 ते 5.5 लाखापर्यंतच फक्त. जास्त किंमत द्यायची नाही.
नाही पण तुम्ही लोक काय करताय? नुसते जाताय बघताय, त्या माणसाला बघा, सॉर्ट आउट करा. काय नाही बोलवले ना मी, तो येईल आता. मला काही ऐकायचं नाही. या जागेवर हे सगळं झालं पाहिजे आणि याची जबाबदारी तुझी आहे, कळलं? ओके सर. उल्लू बनवत जाऊ नको भलत्या वेळेला. नाही हो सर. हा. हो सर. हा, आताच ठीक जाऊया. ठीक आहे. ओके. हे बघ, आपल्याला ही जागा पाहिजे कारण या जागेच्या मागे इथनं आपण एंट्री केल्यानंतर हा संपूर्ण पट्टा आपला झाल्यानंतर ही जागा जी आहे इथे आपण मोठे मॉल्स बांधूया. राईट सर. आलं लक्षात? या. हा. काय आयडिया आहे सर? हा, तुमच्या दोघांसाठी इथं मॉल असणार. अच्छा. थँक्यू सर. ओके, चला. या गाडीला काय झालं नेमकं? आय एम सॉरी तृषा. तू बस, मी बघतो ना काय झालंय ते. बस. हॅलो. हे हाय तृषा. हा बोल. बस काय नाही, पिक्चर आत्ता संपला म्हणून म्हटलं तुला फोन करून सांगावं म्हणून फोन केलाय. बरं काय करतेस तू? मी आता कॉफी शॉप मध्ये बसले. कॉफी शॉप मध्ये? कोणाबरोबर? त्या लल्लू लाल बरोबर? हा. तुझ्या आजूबाजूला काही आवाज येत नाहीये तो? काय झालं? कुठे आहेस? अगं मी एका केबिन मध्ये बसले ना म्हणून. ओहो, वाव तृषा मॅडम. बरं मी तुला जास्त वेळ डिस्टर्ब नाही करणार आहे. एक काम कर, तू मजा कर, आपण नंतर बोलूया. ओके? हा ओके चालेल. बाय. आपण इथे किती वेळ थांबणार आहोत? बस 10 मिनिटं. मी बघतोय काय झालं ते. तुला आधी गाडी चेक करता येत नव्हती का रे? मी पेट्रोल आहे का नाही चेक केलं होतं पण पण इंजिन चेक केलं नव्हतं हो ना? हो. मला एक कळत नाही की हे नेहमी तुझ्या बरोबरच का होतं? कमॉन तृषा, मी हे सगळं जाणून बुजून करतोय का? तुझ्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. तृषा, हे बघ तृषा, मी पैसेवाला नाहीये. तू खुश व्हावीस, तुझ्या चेहऱ्यावर हसू यावं ना म्हणून मी लोकांची गाडी आणलीये तुझ्यासाठी. का तर तुझ्या चेहऱ्यावर हसू यावं, तू खुश व्हावीस म्हणून. कारण तुला माझ्यापेक्षा इंटरेस्ट आहे तो या गाडीत. समीर, खरं तेच बोलतोय मी. सारखं तुझं तेच असतं, मला हे घेऊन दे, मला ते घेऊन दे, मला मूवीला ने, मला इकडे ने. काय आहे हे? काय चुकीचं बोलते मी? सांग ना. तृषा, मी तुला सांगितलं ना, मी पैसेवाला नाही. तृषा, माझे आई बाबाही नाहीयेत. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्या इथे येऊन थांबतं. दिवसभर गॅरेज मधलं काम, कॉलेजचा अभ्यास, या सगळ्यामध्ये मला कधी कधी नाही वेळ मिळत तुझ्यासाठी. नाही फोन करू शकत तुला. मला तर कधी कधी असं वाटतं ना की मी तुझ्या लायकीचा नाहीये. समीर, प्लीज असं बोलू नकोस. आय एम सॉरी. येडू, सॉरी वगैरे काय म्हणतेस? चल जाऊ देत. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणू? काही नको. का? अरे आता इथे कुठे तू खायला आणणार आहेस? मीही असंच विचारलं होतं, खरं थोडीच आणणार होतो. समीर, तू पण ना. बस बघूया आपण चालू होते का ते. बस बस बस. वाचव मला आज प्लीज. समीर, येस, खाली जाऊ. चला. समीर, तू असाच आहे. तृषा,
हा बेटा तू मगाशी जेवताना काहीतरी सांगत होतीस की मॅच बद्दल काहीतरी सांगायचंय म्हणून. हा? अरे हो बाबा, मी विसरूनच गेले बघा बोलण्याच्या नादात. सांग सांग. अहो काय झालं माहितीये का आज मॅच मध्ये हा. मी जरा जरी चुकीचा निर्णय घेतला असता ना तर आज तर मी मॅच हरलेच असते. हो? हो, आणि ऐन वेळेवर मी बरोबर निर्णय घेतला आणि मी मॅच जिंकले. काँग्रेस. नाहीतर आज हालतच होती बाबा. चला तू मॅच जिंकली मग आता तू मला गिफ्ट द्यायला हवं. पण तुम्हाला का? हो मला. का? का म्हणजे काय? तू मॅच जिंकलीस ना. हो, मॅच मी जिंकले ना, मग तुम्ही मला गिफ्ट द्यायला हवं. अरे हो. मग मी असं करतो, तू मला पैसे दे, मी तुला गिफ्ट देतो. काय? ओ, मग मी एक काम करते, मी माझ्या बाबांकडनं पैसे घेते आणि मग तुम्हाला गिफ्ट देते. लबाड. चल, फार झोप आल्यात, मी निघतो. बाबा बसा ना, मला तुमच्याशी अजून गप्पा मारायच्या. नको ग, तुला माहितीये ना मी दुकानावर एकदम थकून जातो. मला काही माहित नाहीये, तुम्ही बसा, मला अजून बोलायचे तुमच्याशी. नको ना. बाबा प्लीज ना. नको प्लीज. बाबा प्लीज. नको, मी आता जातो झोपायला. बरं थांबा, मी विसरले, ते नागपूरला जायचंय ना बास्केटबॉलच्या टुर्नामेंट साठी, त्याचं लेटर सही करून द्या. हे घ्या. हा दे, पेन दे, पेन दे, पेन दे. थँक्यू. चलो तूही झोप. हो, ओके. मीही झोपणार, पण बाबा आता काय? बसा ना प्लीज ना, थोड्या वेळ. नाही बाबा ग, प्लीज. फार झोप आली बाबा आता. बाबा बाबा बसा ना. यस सर. हाँ तृषा, काम दिया. एक बातमी, इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशन होणार आहे आणि आपलं कॉलेज सुद्धा त्याच्यात भाग घेत आहे बरं का. वाव. आणि तुझा डान्सिंग पार्टनर आहे आदी. आदी. येस सर. आदी, मी तृषा. तृषा, आदी. हाय. हाय. आणि आदी, तृषा इज वन ऑफ द मोस्ट ऍक्टिव्ह स्टुडंट ऑफ अवर कॉलेज. हो रिअली? ओके, कॉलेजचं नाव रोशन करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. धमाल आहे की नाही? हा, हिला नवीन पोरगी भेटली वाटतं. अरे भेटली ना. पटली म्हण, पटली. हा, हिला हा काही सुधारणार नाही येड्या. अरे तो सुधारला तर तो आधी कसला. बरोबर आहे मग. हा आधी. हा या या इकडे या. दमलो यार. काय एकदम हसत हसत गेली. हा, तू काय दिलं काय तिला? एक चुप आहे. माझी डान्स पार्टनर आहे ती. कळलं? डान्स पार्टनर. आणि तो फटाका. हा फटाका वाटतो तुला? मग मला नाही एवढी भारी वाटली. कमाल करते हो आदी बाबू. काय झालं? अरे ती माल आहे माल, एकदम आयटम बॉम्ब. हो. कशी म्हणत असेल ही बिचारी. ह्यांनी तर माझा फक्त हातात घेतला. मला मिठीत तर घेतलंच नाही. कॉलेज आहे, कॉलेज आहे. कॉलेज नसताना तर दाखवलं असतं. काय दाखवलं असतं म्हणजे? घ्या, पोरी फिरवणार हा, हटवणार हा आणि दाखवणार आपल्याला. हा मग. ए हॅलो, एवढं असेल ना ते एक पोरगी पटवून दाखव. मी की हा कोणीही पटवाय नाही. हा तुझ्यासाठी. तू आहेस ना आमच्यातला मर्द. हो. ना मर्द काय रे? ना मर्द. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्याच बरोबर आहे असं म्हणतोय मी. हा म्हणजे आधी तू आणि नंतर पण तूच. यार, हा कधी पीजे मारायचं सोडणार रे? पीजे तुझ्या दोषी. पीजे म्हणजे आपल्या कॉलेजची 11वीच्या वयाला मी जाऊन येतो. कुठे चालला? अरे हा गेला. पीजे म्हणजे पूजा जोशी. अच्छा ठीक आहे, मी तुला कॉल बॅक करते. ओके. अगं सोनिया, तू कुठे होतीस? मी कधीची तुला शोधते. का? काय झालं काय? तुला माहितीये
त्या टॅलेंट शो मध्ये डान्स साठी वाडिया सरांनी माझं नाव दिलंय. गुड न्यूज, अगं त्याच्यापेक्षा पुढचं ऐक. माझा डान्स पार्टनर कोण आहे माहितीये तुला? नाही, कोण? आदी. आधी आधी कोण? तो बाईक वाला. अगं त्याच्याकडे नाही का स्पोर्ट्स रेड बाईक होती. मला नाही आठवत आहे कोण हा आधी. तुला खरंच नाही आठवत आहे? अगं बाबा नाही आठवत आहे कोण. माठच आहेस तू. जाऊ दे, पण तो माझा डान्स पार्टनर आहे. खरंच? खरंच. घे माझी शपथ. तुझी शपथ. काय सांगतेस काय? इट्स अ ग्रेट न्यूज या तृषा. वाव, यू आर सो लकी तृषा. तृषा, डान्स जरा चिकटूनच कर. चल, काहीतरीच बोलते. अगं बघ तर करून काय मज्जा येते ती. करून तर बघ. जा ग, उगीच तू तुझी अक्कल चालवू नकोस. तृषा, बरं मला एक सांग, तू त्याचा हात हातात घेतला होतास? हो. दाखव. हा घे. वाव. ए, काय करतेस? तृषा, अगं प्लीज एकदा करू दे ना तृषा, प्लीज. प्लीज प्लीज सोनिया, हे काहीतरीच उगीच करत. मूर्ख. तृषा, माझी बहीण म्हणून तरी हात दे. नाही. तृषा प्लीज. बोल नको माझ्याशी. ए सोनिया, ऐक ना तू. मला भेट. मामा 3-4 चाय दो. हो, चहा देतो ना. हो, पण 50 रुपये कप पडेल. 50 रुपये कप? काय लूट लागली आहे काय? लूट? मग नमस्कार साहेब, नमस्कार. या. चहा जास्तच महाग आहे का? नाही साहेब. बोल ना, बोल. आता साहेबांसमोर बोल. पाहिजे. मी तर असंच विचारत होता. मग चाय कसं आहे? चल निघू चला. थँक्यू साहेब, अगदी वेळेवर आलात बघा ते तुम्ही. सगळं ठीक आहे, पण पाटणकर मोठा माणूस आहे. जर का त्याने आपल्याला वरून प्रेशर आणलं तर त्रास होईल हो, तुम्हाला पण आणि आम्हाला पण. बरोबरच आहे. आणि राहिली या मुलांची गोष्ट, तुम्ही चिंता करू नका. आताही मुलं परत येणार नाही. थँक्यू साहेब. चला निघू मी. साहेब काय चहा वगैरे? नाही, चला निघतो. बर. म्हणजे त्यांनी पोलिसांपर्यंत खबर पोचवली तर? हो सर, जरा हुशारच दिसतो. हुशार. त्याला ह्या आगाऊपणाचे परिणाम भोगावे लागतील देसाई. मग आता काय करायचं? साम दाम दंडभेद. नाही, मला आताच कठोर होऊन चालणार नाही. थोडं गोडीतच घ्यावं लागेल. एक काम कर, त्याला ऑफिसला बोलव आपल्या. बारक्या, अरे पेपर काय वाचत बसलाय? तिथे भांडी कोण धुणार? काढून 14 रुपये झाले. अरे हो, बाजूला. हे घ्या, सगळी भांडी भिसळून घे, जमीन सगळी साफ करून घे. चल. अरे किती वेळा सांगायचं तुला? नमस्कार. नमस्कार. तुमच्या इथे छान चहा मिळतो असं ऐकलंय. हो, हो, हो. खूप स्तुती ऐकली आहे तुमची. अच्छा. म्हटलं चला आज तुमच्याकडे चहा पिऊ. बर. एक मस्त की चहा बनव ना. हो, का नाही, का नाही. बसा ना, बसा. एक 5 मिनिटात चहा देतो. हो. बाकी कसं चाललंय? देवाच्या कृपेने ठीक चाललंय. काय हो साहेब, तुम्ही कालही इकडे आला होतात का? नाही, माझी एक उत्सुकता म्हणून विचारतोय. काय प्लॉट वगैरे खरेदी करताय का? अहो, आमची एवढी कुठे लायकी आहे काय? पण आमचे पाटणकर साहेब आहेत ना, हा. त्यांना इथे प्लॉट घ्यायचा आहे. अच्छा अच्छा, तुम्ही पाटणकर साहेबांची माणसं आहेत का? अहो, मग तुमचे दिवस येतीलच की. किती वर्षापासून आहात तुम्ही इथे? 25 वर्ष झाली बघा. मग तुम्ही पक्क का नाही बांधून घेत? किती हवेत तुम्हाला? काय साहेब, तुम्ही असं विचारताय की? पण घ्या चहा, घ्या चहा घ्या. नाही म्हणजे कसं आहे की माझं दुकान पक्क करायला जेवढे हवेत ना तेवढे मिळाल तरी खूप आहे बघा. साहेब एक सांगू का, गेली 25 वर्ष हे दुकान या जागेवर आहे. साहेब, अहो, एखादी आई पडत्या काळात आपल्या मुलाचा जसा सांभाळ करते ना,
तसा या दुकानाने माझा सांभाळ केलाय हो. माझी आईच आहे ती. चांगले विचार आहेत हो तुमचे. धन्यवाद. चहा खरंच छान आहे हो. थँक्यू. तुम्ही ना एकदा आमच्या पाटणकर साहेबांना भेटून घ्या. हो, नक्की नक्की. मी ना तुम्हाला त्यांचं कार्ड देतो. हा त्यांचा ऍड्रेस आहे. बर बर. नक्की. पण एकदा नक्की भेटून घ्या. नक्की. किती झाले तुमचे? नाही नाही, पैसे नको. नाही, असं पुढच्या नाही. वेळेला नक्की. धंदा येतो. हा बर. चला येतो. या. ए बारक्या, अरे घे ना ती भांडी धुवून. किती वेळा सांगायचं तुला? आलोच. बघ. हा साहेब. बघ रे गाडी धक्के खाते. काय झालंय बघ. ओके सर. लवकर हात चालव रे. चालवतो. काय आधी काय चाललंय? जस्ट सेकंड. तेच बघतोय. कुठे जायचं मग आपण नंतर? काय यार किती टाइम? जस्ट सेकंड. नंतर कुठे जायचं? कुठेही जाऊया. सर चेक करून बघा सर. सर झाले? गेट इन. काय झालं होतं रे? सर काल कोण दुसरी होती ना साहेब. आज ही काल जी होती ना तिची ही बहीण आहे. दोघींनाही एकाच वेळी डेट करतो. बारी आहे एकदम. सही आहे. लय बारी. आणि हे या दोघींपैकी कोणालाच माहिती नाहीये. कसं करता कसं? शिकवीन. बरं किती झाले तुझे? काय आता देऊन टाका सर. अजून जर हे का नको? देऊन टाका सर. लाव बॉनेट. ओके सर. मला पण शिकवा. काय म्हणत होता रे तू? म्हणत होता त्यात दोघीच नाही, त्यांची तिसरीवाली बहीण आहे ना, तिला पण पटवलंय. धाकटीवाली. जाऊ दे. आणि तिघींपैकी एकालाही माहित नाही की एकमेकींना पटवलंय म्हणून. असल्या माणसाचं तोंडही बघायचं नाहीये मला. यालाच म्हणतात पैशाची ताकद. आधी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हाय तृषा. सोनिया तू इथे कॅम्पस मध्ये काय करतेस? लेक्चरला नाही गेली? नाही गेले. तू नव्हतीस तर माझा मूडच झाला नाही, म्हणून तुझीच वाट बघत होते. माझी वाट कशाला बघत होतीस? तृषा आर यू लव? नो. तर मग म्हणजे असं सहजच विचारलं कारण पहिल्यांदाच एका मुलाबरोबर पाहिलं म्हणून. Don't mind. नाही ग, तसं काहीच नाहीये. मी तुझी ओळख करून देते. हा आदी, माझा डान्स पार्टनर. ओ हाय आदी. हाय आदी. अगं गधडे, जरा सुधर. मित्र आहे तो माझा. बॉयफ्रेंड तर नाहीये ना? नाही, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. पण एक जवान लडका आणि ओके, बस झालं तुझं पुराण. आधी आपण उद्या डान्स प्रॅक्टिसला भेटूयात. ओके. ओके, चल बाय. बाय.
बाय. बाय आधी. नाईस मीटिंग यू. सेम हिअर आधी. बाय. गुरु, मी काय म्हणतोय, तू त्या पोरीला पटव ना. नाही रे, ती पोरगी माझ्या टाईपची नाही. शी इज नॉट माय कप ऑफ टी. समजो याला, माझा चॉईस नाही तो. मी काय म्हणतो, ती तिची मैत्रीण आहे ना, सोनिया. काय मोठे आहेत ना इथे. त्या सोनियाला कसा पाठवायचं ते बघतो. तू त्या ऋषभाचं बघ काय होतं ते. आणि नसेल जमत तर नाही म्हणून सांग ना, आपल्याला पटवा बिटवायला जमणार नाही म्हणून. हॅलो, मला चॅलेंज करू नको. करतो जा चॅलेंज. हा बरोबर बोलता. काय बरोबर बोलतो. इज ऑलवेज राईट यार. नाही ना जमलं मला. तिला पटवणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. खरंच. चला, माझी लाईन क्लिअर. तुझी लाईन वाट बघ. तू त्या पोरीला पटवणार किती दिवसात पटवणार? 1 तास. पण तो देखील जास्तीच सांगतोय. आणि मग तिला आपल्या गावाबाहेरच्या बंगल्यात कधी नेणार? 5 दिवसात नेतो. आणि नाही जमलं ना तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना पार्टी. याला म्हणतात खरी मर्दानगी. वाल, हा झाला आधीचा अंदाज. चला द्या ताई. तुझे मदहोश करते मला, तुझी घायाळ हे नजर हुर हुर लागती हे जीवा, हे गरम श्वास तुझे मदहोश करते मला, तुझी घायाळ हे नजर हुर हुर लागती हे जीवा, ये अशी जवळ ये आता विरह संपवूया, मला शिबिलगुन घे आता दूरी मिटवूया, आता दूरी मिटवूया, मन है बहरून आले
खरं सांगू, आज डान्स प्रॅक्टिसला इतकी मजा आली. अरे मला एक डान्स स्टेप जमतच नव्हती. माझा डान्स पार्टनर आहे ना आधी, त्याने मला शिकवली. तुला सांगते, तो इतक्या सहज पद्धतीने शिकवतो ना की आपल्याला असं वाटतं एखादा टीचरच एका लहान मुलाला शिकवतोय. जाम धमाल आली आज. तृषा, डान्स पर्यंत ठीक आहे, पण प्लीज तू त्याच्यापासून जरा सावधच राहा. का? हे बघ, मी त्याच्या बाबतीत खूप ऐकलंय, तो फ्लर्ट आहे, सो प्लीज. अरे नाही रे, तो तसा नाहीये. उलट तो खूप चांगला आहे. तृषा, मी जे काही सांगतो त्याला काहीतरी कारण असेल ना. अरे पण मला असं नाही वाटत आहे. तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये? नाही समीर, तसं नाहीये. पण अरे तो खरंच तसा वाटत नाहीये. तू जळतोयस का? मी जळतोय? कोणावर? त्याच्यावर? छे, मी कशाला जळू? नक्की? नक्की. हे बघ, मला ना या विषयावर नाही बोलायचं, प्लीज. असं वैतागतोयस का मग? नाही बोलायचं तर नको बोलू. मी आत येऊ का? अरे या दळवी साहेब, या. वा. बसा. नाही, असू दे. अहो असू दे काय, बसा. बसा. थँक्यू. बोला, कसे आहात दळवी साहेब? मी बरा आहे. काय घेणार सांगा? चहा, कॉफी, थंड? मी चहा आणि नाश्ता घेऊनच आलो. नाही नाही, ते काही असलं तरी सुद्धा काहीतरी घ्यावंच लागेल. असं करतो मी, तुम्हाला आमचं स्पेशल ड्रिंक सरबत आहे ते पाजतो. हो. अरे गोविंद, साहेबांसाठी आपलं स्पेशल सरबत घेऊन ये. बोला साहेब. कमाल झाली. अहो, तुम्हीच मला इथे बोलावलं ना, मग तुम्ही बोला ना. वा, ठीक आहे, मग मुद्द्याचं बोलतो. कसं आहे दळवी साहेब, ज्या छोट्याशा जागेवर तुमचं दुकान आहे ना, ती जागा हा तुमचा छोटा भाऊ विकत घेतोय. गेली 25 वर्ष माझं दुकान त्याच जागेवर आहे. 25 वर्ष? कमाल आहे दळवी साहेब. 25 वर्ष एकाच जागेवर आहात तुम्ही. कसं चालेल? अहो, भविष्याचा विचार करा दळवी. पुढे जा, थिंक बिग. नवं दुकान, जास्त सामान, जास्त गिराईक, जास्त पैसा. नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे हो, पण त्यासाठी पैसा हवाय ना. तुम्ही फक्त हे सांगा की तुम्हाला किती पैसे लागतील. म्हणजे तुम्ही मला पैसे देणार? हो. आवाज काय करताय दळवी साहेब? सकाळची वेळ आहे, धंद्यावर खुर्चीत बसलोय, खोटं बोलणार नाही. खरं सांगू का, मी तुम्हाला असं चुटकीसरशी हुसकावून लावू शकत होतो तिथनं. ठरवलं असतं ना तर आमचं सेटिंग असतं, रोजची काम आहेत ती. 4 पैसे पोलिसांना, 4 पैसे गुंडांना दिले असते, पळून लावलं असतं. मला वाटलं होतं तुम्ही पण बाहेरून येऊन ही जागा, पण नंतर कळलं तुम्ही मराठी माणूस आहात. म्हणून मग आमचे अकाउंटंट आहेत राणे साहेब, त्यांना म्हटलं नाही, आपली माणसं आहेत, आपला माणूस मराठी माणूस, त्याची मदत करायला पाहिजे. 4 पैसे त्याला मिळालेत, बरंच आहे. देसाईनं सांगितलं आणि बोलून घेतलं तुम्हाला. हा, सरबत आलं तुमचं. घ्या. राणेंना आत पाठवा जरा. घ्या. तुम्ही म्हणताय तसं करूया. हो, पण मी काय म्हणतो, तुम्ही असं का करत नाही? तुम्ही माझं दुकान तिथंच राहू द्या, फक्त ते मला पक्क करून द्या. त्यानं काय होईल,
माझाही फायदा होईल आणि तुमचाही. सर आत येऊ? या राणे या. हा, हे आहेत आमचे राणे साहेब. आणि राणे हे दळवी साहेब, ह्यांना मदत करण्याविषयी बोललो होतो मी तुम्हाला. साहेब हे पॅकेट तुम्ही बोलला होता ना. हा. तर दळवी साहेब, कसं आहे दळवी साहेब, आमचे राणे साहेब आज तुमचं नशीब बदलणार आहे. तुमच्यासाठी कुबेराचं दार उघडणार आहेत. पेपर्स आहे हे. हे काय? सोपच का? कागदपत्र. काय आहे, तुम्हाला आम्हाला अडचण येऊ नये म्हणून सही करण्यासाठी कागदपत्र आहे. बरं बरं. आणि 5 लाख रुपये तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. अहो पण आता पण बिन काय करताय भाऊ, दिले ना 5. चला 6 लाख कर. अहो पण मला एक कळत नाही, एवढे पैसे घेऊन मी. काय भाऊ तुम्ही पण हुशार आहात फार. चला 50,000 आणखी वाढवतो, 6.5. आता विचार करू नका. राणे, हो आणखी आपण काही वाढवू शकतो. नाही पण सर ते आपल्याला ते असं करू नका राणे साहेब, आपले मित्र आहेत दळवी साहेब. 4 पैसे त्यांना मिळाले तर एक 20, 25, 30. पण सर ते आपलं ते 50,000 देतो. 50. नाही पण काय आता पण बिन काय नाही, कसला विचार करताय, करून टाका. अहो लक्ष्मी दारात उभी आहे, असं काय करताय. नाही, खर तर मीही लक्ष्मीला कधी लाथाडत नाही साहेब. वा, चला मग घ्या, करून टाका सही. नाही पण आपण हे सगळं उद्या करूया. उद्या? हा म्हणजे उद्याचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे म्हणून म्हटलं. ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्ही असं करा, उद्या माझ्या चहाच्या दुकानावर या. ओके? ठीक आहे. उद्या आम्ही तुमच्या चहाच्या दुकानावर मिठाईचे बॉक्स घेऊन येतो. येऊ मी? या. बार. अरे वा. थँक्यू. राणे, हा चहावाला आहे ना, चॅप्टर आहे, चॅप्टर. याला फसवणं मुश्किल दिसतंय. ठीक आहे, उद्या एकदा सही करू दे त्याला. एकदा सही झाली की मग त्या जागेच्या आजूबाजूला जरी दिसला ना, लाथ मारून हाकलून द्या. ठीक आहे साहेब. शुभम भवतु. न्यू बॉयफ्रेंड काय मिळाला? तू तर तुझ्या जुन्या फ्रेंड्सना विसरूनच गेलीयस. आम्ही फक्त डान्स पार्टनर आहोत. अच्छा, फक्त डान्स पार्टनर. शहाणी असशील ना तर त्याला आयुष्यभरासाठी पार्टनर बनव, समजलं? तुझं परत सुरू झालं. तृषा, तू त्याच्या बरोबर राहिलीस ना, तुझं आयुष्य बदलून जाईल. तृषा, अगं पण सोनिया, मला नाही त्याच्याशी लग्न करायचं. तुला नाही करायचंय की त्याला नाही करायचंय? तेच ते, म्हणजे तो का माझ्याशी लग्न. अगं पण तृषा, तू थोडेसे नखरे करून दाखव, म्हणजे तो कसा तुझ्या मागे मागे फिरत राहील. सोनिया प्लीज जरा गप्प बस ना. तृषा, मी तुला तुझ्या भाषेत समजवते. 1 मिनिट बघ, देवाने जर तुमच्या दोघांना भेटवलंय ना, तर नक्की त्याच्या मागे काहीतरी कारण आहे यार. प्लीज समज ना. तू एकदा तरी तुझ्या आणि आधीबद्दल काहीतरी विचार करून बघ. ठीक आहे, रात्री विचार कर. ओके, चलायचं.
काल फोन करत होतो मी तुला, उचलला नाहीस. अरे झोपले होते. तुझा फोन केव्हा आला ते कळलंच नाही. खूप बदलल्यासारखी वाटतेस तू तृषा. नाही रे, तू उगीच काहीतरी बोलतोय. उगीच नाही बोलत आहे मी. मला जे वाटतंय तेच बोलतोय मी. मला सांग ना, तुला तुला काय प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? समीर, मला नाही वाटत आपलं लग्न होईल म्हणून. काय? हो, खरं तेच बोलते मी. तुझ्या करिअर बद्दल, तुझ्या भविष्याबद्दल मला काहीच समजत नाही. कधी कधी असं वाटतं ना की माझं सगळं आयुष्य तक्रार करण्यातच निघून. एक मिनिट. तुला कळतंय ना तू आता काय बोलतेस ते? होय. रात्रभर मी या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला आणि मला रिअलाइज झालं की आपण दोघे वेगळं होण्यातच आपल्या दोघांचं भलं आहे. मला सांग तृषा, तुला तुला दुसरं कोणी आवडायला लागलंय का? नाही म्हणजे आधी आणि तू. समीर, मी तुला सांगितलं ना, हा निर्णय मी विचार करून घेतलाय. माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे तृषा. माझ्याशिवाय राहू शकशील तू? समीर प्लीज, मला इमोशन्स मध्ये नको अडकवू. हे बघ तृषा, मला तरी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. कशी असेल सांग ना मला. तुला माझ्याबद्दल तक्रार कशी असेल? कारण तक्रार करण्यासारखी कामं नेहमी तू केली आहेस. समीर प्लीज, मला कळतंय की तुला खूप वाईट वाटतंय, पण अरे आयुष्यात सगळे निर्णय मनाने नसतात घ्यायचे. कधी कधी आपल्याला काही निर्णय डोक्याने घ्यावे लागतात आणि तेच मी केलंय. तुझ्या भावना मी समजू शकते, पण माझा खरंच नाईलाज आहे. हे बघ, आयुष्यभर रडण्यापेक्षा एकदा रडलेलं जास्त चांगलं, नाही का? बरोबर आहे तुझं. आणि आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो ना? हो ना? नक्की. चल मग आता आपण घरी जाऊया, एक चांगले मित्र म्हणून. तृषा तू हो पुढे, मी थांबीन. समीर, हाय तृषा. आधी हाऊ यू? मी मस्त. बरं, काय विचार केलायस? कशाबद्दल? तेच मी तुला त्या दिवशी जे बोललो होतो त्याबद्दल. ओ, त्याच्याबद्दल मी सांगते तुला विचार करून. तुला आणखीन वेळ हवाय? हो. यार ठीक आहे, चल दिला तुला वेळ. 30 सेकंद. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. अरे 30 सेकंद म्हणजे खूप कमी वेळ आहे. मला आणखी थोडा वेळ हवाय. ए नाही, आणखीन थोडा वेळ नाही हं. कारण तू वेळ घेतल्यानंतर जर नाही म्हणालीस ना तर मात्र. तर काय? तर ना मी शायर बनीन आणि शायरी करून तुला ऐकवीन. अच्छा, येस. कोणती शायरी करशील? मिसाल के तौर पर इस तन्हा जिंदगी में कोई सहारा नहीं, इतनी बड़ी दुनिया में कोई हमारा नहीं, लड़खड़ाए कदम तो थाम लिया दामन आपका, आप भी हंसकर बोले ये हक तुम्हारा नहीं. छान होती. थँक यू.
ही शायरी फक्त माझ्याशीच केलीस की माझ्या आधी बऱ्याच मुलींना ऐकवली? नाही 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 तृषा, दिस वॉज स्पेशली फॉर यू, ओनली फॉर द वन अँड ओनली तृषा, सिरियसली. बरं ते सगळं जाऊ दे, मी तुला घरी ड्रॉप करू? ए नाही, नको प्लीज. का? हे बघ तुझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक तर हो म्हण किंवा मी आज तुला घरी ड्रॉप करू, दॅट्स इट. ओके, तू मला घरी ड्रॉप कर, पण आपल्यात फक्त फ्रेंडशिपच असेल. बघूया. चल जाऊया. ओके. आधी बस बस बस, इथेच थांबव, इथेच थांबव. इथे? अरे इथेच, हो 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 इथेच. का? काय झालं? अरे इकडे आमचं दुकान आहे ना, म्हणून तुला इथे थांबायला सांगितलं. दुकान? हो. मला तर काहीच दिसत नाहीये इकडे. अरे ते बघ, तिकडे चहाची टपरी दिसते ना, तृषा चाय कॉर्नर, ती माझ्या बाबांची, म्हणून तुला इथे थांबायला सांगितलं. ओ रिअली? ओके, नाईस. चलो मग मी निघू. ओके, उद्या कॉलेजमध्ये भेटू. बाय. बाय. बाबा. हा बेटा. या साहेब या. नमस्कार देवी साहेब, नमस्कार. नमस्कार नमस्कार. अहो मी तर सकाळपासून तुमच्या स्वागताच्या तयारीलाच लागलो आहे. आम्ही पण खरं तर येताना मिठाईचा बॉक्सच बरोबर घेऊन आलोय. हो का? वा वा वा, छान. बसा ना, बसा. बसायचं जाऊ दे, पण आज आम्ही तुमच्या चहानच तोंड गोड करणार आहोत. वा. पण सगळ्यात आधी सही करून घेऊया. कसली सही? ए भाऊ, मस्करी करतोस का? अरे या पेपरवर सही. हा हा. अहो सहीचं नंतर बघू, तुम्ही आधी आमचा अमृततुल्य चहा तर पिऊन बघा. एक मिनिट आलो. घ्या. अरे वा, आमचा अमृततुल्य चहा. तुम्ही घ्या. हा तर काय झालं? कडू आहे ना? असणार. काय पाटणकर साहेब, अहो गरीबाच्या मनात जे असतं ना, ते त्याच्या जिभेवर उतरत. आम्ही समजलो नाही. नाही समजलं? अहो निघायचं बघा. काय? आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, माझ्या दुकानाचं नुकसान झालं तर ते किरकोळ असेल हो, पण तुमचं जर काही जळलं ना, तर त्याची नुकसान भरपाई मिळणं देखील कठीण होऊन बसे. ए तू तेव्हा आता घ्या. हे बघ, तू खूप चुकीचं करतोयस, लक्षात ठेव. ए साहेबा, मी काय करतोय ते मला चांगलं कळतंय. हे काय? पश्चाताप होईल तुला. नाक घासत येशील माझ्या जवळ, माझ्या पायावर, लक्षात ठेव. गल्लीतल्या कुत्र्यापेक्षाही बेकार हालत करतो की नाही तुझी. बाग चला. पाटणकर, थू आहे तुमच्यावर, थू थू. चहावाला मला सांगतो निघा इथून. मला या पाटणकरला आजपर्यंत गेल्या 10 वर्षाच्या बिझनेस मध्ये जे काही मला हवं होतं ते मिळवलं मी. कुठल्याही मार्गाने का होईना, पण मिळवलं. आणि आता
आता हा एक दीड दमडीचा माणूस मला घालवतो. नाही, आता ही जागा मला हवी. कुठल्याही परिस्थितीत ही जागा मला हवी आहे आणि मी ती मिळवणारच. मग त्यासाठी मला कुठलाही मार्ग अवलंबा लागला तरी चालेल. राणे देसाई काही कामाचे नाहीयेत. या सगळ्यांना काढून टाकणार मी कामावरनं. मी सोडणार नाही याला. एक मिनिट अरे तो बाबा, अशी काय कशी झालं? हिंमत तुम्ही करू काय शकतो? एवढे चिडला? काय आदिराज? बाबा, बाबा शांत व्हा बाबा. तुम्हाला कोणी काही बोललं का? काय करता तुम्ही? एक काम करा, तुम्ही बसा पहिले. बसा आधी, ऐका माझं. बसा बसा, हळू 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 बसा आधी. पहिले पाणी घ्या. काम डाऊन. काय झालं पप्पा? काय झालं? कोणी काही बघा, मला सांगा काय झालंय पप्पा. एक चहावाला माझा अपमान करतो. दुकानात बोलवून. चहावाला? कुठला चहावाला? अरे डॅडी मला सांगा, तुम्ही चहाच्या टपरीवर केव्हापासून जायला लागला तो? शाळा पाठीनाथ. मी त्या चहाच्या टपरीवर चहा प्यायला गेलेलो नव्हतो. मग ती जागा विकत घ्यायला गेलो होतो. पण तो दीड दमडीचा चहावाला ती जागा विकायला तयार नाहीये. पण आदिनाथ, काहीही झालं तरी मला ती जागा विकत घ्यायची आहे, अगदी कुठल्याही परिस्थितीत. हो अशी. कोण आहे तो चहावाला? मी बघू का? बघू शकशील तू? ऑफकोर्स. देसाई रोडवरचा. देसाई रोडवरचा? आधी मला आधी वाटलंच नव्हतं माझी तुझ्याशी मैत्री होईल म्हणून. का ग? अरे किती फ्लर्ट करतोस तू. हे कम ऑन यार. सो व्हाट्स रॉंग इन अ बिट ऑफ फ्लर्टिंग? हो पण जरा अति होतंय असं नाही वाटत तुला? नाही मला नाही वाटत. तुला वाटतंय असं? हो मला वाटतंय. हे बरं प्लीज आता आपण बसूया इकडे. हो अरे केव्हाच चालतोय आपण. गर्ल्स आर ऑलवेज राईट आफ्टर यू. चल बस. जरा बरं वाटलं. आधी खरं सांगू का, मला ना उद्याच्या मॅचचं टेन्शन आलंय. म्हणजे काय होईल माहित नाही रे. हट्टी जायला नको मॅच. बस. आधी अरे लक्ष कुठे आहे तुझं? काय बघतोयस? तुला. शटाप आधी. तृषा, माझी एक इच्छा आहे. आता काय नवीन? अगं मी आमच्या फार्म हाऊस वर चाललोय. जस्ट टू चिल आउट 2 दिवस. चेंज. बरं मग माझी अशी इच्छा आहे की तूही माझ्याबरोबर तिकडे यावंस. चल ना, एकत्र जाऊ, दोघं मज्जा करू. मी? हो. इम्पॉसिबल. नेव्हर. का? अरे आधी शक्य नाहीये ते. अरे बट वाय? हे बघ, तू जर खरंच माझ्यावर प्रेम करत असशील ना तर तू नक्की येशील. आधी आय सेड नो. ओके. तरी देखील मी उद्या तुझी वाट बघीन कॅम्पस बाहेर. अरे आधी उद्या माझी मॅच आहे. मला पॉसिबल नाहीये रे. चकेट यार, फॉरगेट द मॅच. नको जाऊस ना मॅचला. आधी अरे ते कठीण आहे रे. तृषा, तुझं माझ्यावरचं प्रेम जर खरं असेल ना तर तू उद्या माझ्याबरोबर नक्की येशील. आधी दिस इज नॉट फेअर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह डार्लिंग. मी उद्या तुझी वाट बघीन आणि मला खात्री आहे की तू तुझं प्रेम प्रूव्ह करशील. आधी ट्राय टू अंडरस्टँड. See you tomorrow. आधी प्लीज Bye. लिसन. आधी
माझ्या पायाला खूप लागलंय सर. मी नाही खेळू शकत सर. ठीक आहे, दुसरा मॅच महत्वाचा आहे, रेस्ट कर. चला ड्रायव्हर. थँक्यू सर. समीर, कसा आहेस? मी ठीक आहे. बस. अरे नको, मी जाईन. ऋषा, मला तर असं वाटतंय की काही दिवसांनी आता तू मला पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करशील. नाही रे, असं काही नाहीये. मग बस चल.
बस. तृषा, ए तृषा, 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 ए तृषा, हे बघ मी सुद्धा तुझ्यासारखा छान खेळू शकतो बरं का. अगं तुझ्यासारखाच काय, तुझ्यापेक्षाही छान खेळू शकतो. तुला सांगतो, मी जर तुमच्या टीम मध्ये असतो ना. तृषा, अगं मी सुद्धा तरुणपणात बास्केटबॉल अगदी छान खेळायचो. तुला सांगतो, मी आजपर्यंत जर प्रॅक्टिस अशीच चालू ठेवली असते ना, तर मी एखादा महान खेळाडू झालो असतो. खरं. पण साला आमचं आयुष्य चहा बनवण्यातच निघून गेलं. संसार थाटता थाटता आणि घर मांडता मांडता तरुण पण कधी गेला आणि खांदे कधी वाकले ते कळलंच नाही. हो, पण छाती मात्र फुगलेलीच राहिली. हो, आणि मान ताट. कधीही कुणासमोर झुकलो नाही आजपर्यंत, नाही आणि यापुढेही झुकणार नाही. हे सगळं का माहिती कुणामुळे? माझ्या या लाडक्या कोकरामुळे. ए कोकरा, कोकरा, अगं हस ना, काहीतरी बोल. बेटा, बेटा तुझी आई गेली आणि मी एकटा पडलो ग. माझं अख्खं जग खिन्न झालं. एक वेळ मनात आलं की संपवून टाकावं स्वतःला, पण नाही. समोर एक आशेचा किरण दिसत होता, आणि तो म्हणजे तू, माझं एक लाडाचं कोकरू. तेव्हाच निर्णय घेतला, काहीही झालं तरी या लाडक्या कोकरासाठी जगायचं. तिला काहीही कमी पडू द्यायचं नाही, आईची माया कमी पडू द्यायची नाही. कष्ट केलं, सगळे आघात झेलले, पण जिवंत राहिलो. नाहीतर कधीच मेला असता ग हा तुझा बाप, कधीच मेला असता. काय रे बेटा, कुठे चालूस एवढ्या घाईघाईने? बाबा, हो आज डान्स प्रॅक्टिस आहे ना, हो. मला उशीर होतोय. चला मी निघते आता. बर, हे बघ, सांभाळून जायचं आणि सांभाळून यायचं. कळलं? हो चालेल चालेल. चलो बाय. चल मी पण निघतो, मला एका महत्वाच्या कामाला जायचं. हॅलो. हॅलो तृषा, हा सर, मी निघालेच आहे, लगेच पोहोचते सर. स्पर्धा रद्द झाली. पण का? वेल, मला कारण माहिती नाहीये. ओके. हाय त्रिशा. हाय. कशी आहेस? ठीक आहे. अगं व्हॉट्सअप, चेहऱ्यावर 12 का वाजले? काही नाही ग. कम ऑन, टेल मी. कसं सांगू? ऍक्च्युली आय एम इन लव्ह. वाव, मग प्रॉब्लेम काय आहे? अगं बघ ना, महिना झाला तरी आमचा काही कॉन्टॅक्ट नाही. तो माझा फोनही उचलत नाही आणि
SMS ला रिप्लायही करत नाही. बरं हा तो कोण? आदिनाथ पाटणकर. आधी आपल्या कॉलेजमधला राईट? वाव लकी यू. अगं कामात असेल तो म्हणून कॉल अटेंड नसेल केला ना. अगं पण एवढं पण बिझी कसा असणार बरं तो? म्हणजे ठीक आहे, कॉल अटेंड नाही करू शकत, समजू शकते, पण एकाही SMS ला रिप्लाय नाही करू शकत. आय डोंट नो. सध्या कॉलेजला पण येत नाहीये तो. तुला कसं माहित? हो कम ऑन यार, तुझा आधी हिरो आहे कॉलेजचा. सगळ्या मुलींना त्याच्याबद्दल खबर आहे. राईट. हे जस्ट चिल, लेट्स गो आउट. चल चल. छोटू छोटू छोटू, अरे कुठे तडमडलायस तू? बाबा काय झालं? काय होणार? इथं कोणाला कोणाचं काय पडलंय का? अहो पण झालं तरी काय? काय पुन्हा पुन्हा तेच विचारतेस, काय झालं म्हणून? घरातून बाहेर जाताना घरातल्या एखाद्या माणसाला सांगून जावं हे सुद्धा कळत नाहीये का? आता ही सगळी घरातली कामं कोण करणार? त्याचा बाप की माझा बाप? अहो पण तुम्ही कशाला काय नाही ग, त्याला तरी ओरडून काय उपयोग म्हणा. अख्खी पिढी नालायक जन्माला आली. मोठ्यांचा आदर करायचा नाही, त्यांचे विचार ऐकायचे नाही, त्यांच्या विचाराप्रमाणे वागायचं नाही, स्वतःच खरं करायचं, स्वतःच्या मनानं वागायचं. काय तर म्हणे यंग जनरेशन. वा, कसलं आलंय यंग जनरेशन? विचार, संस्कार, संस्कृती या सगळ्यांचा बाजार मांडून वाजवत बसा आणि लाज सोडून त्याच्यावर नाचा. वरून सांगायला तयार व्हा हे प्रगतपणाचं लक्षण आहे म्हणून. नाचा छोटू. छोटू हे बेब्स. हाय. हाय. काय झालं? अगं काका मला बोलत होते की तू टेन्शन मध्ये आहेस म्हणून. इज एव्हरीथिंग ओके? अगं त्रिश, त्रिश. बेबी सगळं ठीक आहे ना? तुझी तब्येत ठीक आहे ना? शिल्पा प्लीज लिव्ह मी अलोन प्लीज. ओके ओके, यू रिलॅक्स, टेक अ चिल पिल. तुझी तब्येत जेव्हा ठीक होईल ना आपण तेव्हा भेटू. ओके, टेक केअर, बाय. हॅलो. हॅलो आदी. अरे कुठे होतास तू? किती दिवस झाले तुला शोधते मी. कधी तुझा फोन स्विच ऑफ लागतो, कधी तू उचलत नाहीस. हे बघ मी कामात असतो काय. आदी ऐक, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हे बघ मी आत्ताही थोडासा कामात आहे. आदी अरे खूप महत्वाचं आहे, प्लीज ऐक, माझा फोन नको ठेवूस. आदी मी एक काम करतो, परवा तुला भेटतो तेव्हा बोलू. चल बाय, सी यू. आदी. Love you too, sweetheart.
हाय स्वीटी. आधी कुठे होतास तू? किती फोन केले मी तुला? अगं हो, मी पप्पांच्या कामात बिझी होतो. आय एम सॉरी. काय झालं? तू त्या दिवशी फोनवर मला सांगितलंस तुला काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. काय झालं? मला काहीच कळत नाहीये. काय करू? काय झालंय तृषा? तृषा प्लीज सांगशील का काय झालंय? आता काय झालंय ते सांग. आधी प्रेग्नंट. I mean, wow, this is so amazing यार. I love you. आधी तुला कळतंय का काय झालंय ते? अरे आपण घरी काय सांगणार? रिलॅक्स तुषा, रिलॅक्स. मी आहे ना तुझ्या बरोबर. आधी मला वाटतंय आपण आता लग्न करायला हवं. ऑफकोर्स डार्लिंग, नक्की. पण मी पण काय? तुझे वडील. त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. मी बोलतो त्यांच्याशी. मला खात्री आहे माझे पप्पा माझ्या प्रेमाला कधीच विरोध नाही करणार. यू डोंट वरी. खरंच आधी? खरंच. आधी मी तुझ्या जागी जर दुसरा कुठला मुलगा असला असता ना तर. आता यापुढे एकही शब्द बोलायचा नाही. I'm so happy. I love you. आधी I love you. चल. या काका, या बसा ना. पप्पा येतीलच 2 मिनिटात. बी कम्फर्टेबल. बसा. बस. बरं, काय घेणार काका तुम्ही? चहा की कॉफी? नाही, तुम्ही कॉफी घेता ना? मग मी सांगतो, पटकन येईल. हा, बसा तुम्ही. हे बघा, पप्पा आलेच. पापा, हे मिस्टर दळवी, तृषाचे बाबा. नमस्कार दळवी साहेब, नमस्कार. अरे तुम्ही उभे का? बसा ना, बसा. आधी बेटा, तृषाला घर नाही दाखवणार आपलं ग? हो. काय हो दळवी साहेब, का हैराण झाला मला बघून इथे? अहो, मला माहिती होतं आपण लवकरच भेटू, पण इतक्या लवकर आणि अशा परिस्थितीत भेटू त्याची कल्पना नव्हती. हे बघा पाटणकर साहेब, तुमची दुश्मनी माझ्या बरोबर आहे. ह्यात माझ्या मुलीला ओढू नका. दुश्मनी? कुणाची? दुश्मनी वगैरे काही नाहीये दळवी साहेब. खरं सांगू का, ज्या क्षणी मी तुमच्या मुलीला पाहिलं त्या क्षणी ठरवलं होतं की या मुलीला आपल्या घरची सून करून घ्यायची. अगदी खरं. खरं म्हणजे जेव्हा मला कळलं की माझा मुलगा तुमच्या मुलीच्या प्रेम आहे आणि ती तुमची मुलगी आहे, तेव्हा एक क्षण खट असं वाटलं होतं की नकार देऊन टाकावा या चहावाल्याच्या. माफ करा, सॉरी, माझा हा उद्देश नव्हता. खरंच म्हणजे दळवीच आहे. वाटलं नकार द्यावा या दळवींच्या मुलीला, पण नंतर लक्षात आलं की असं करून आपण 2 जीवांची ताटातूट करतोय. एकमेकांवर केवढं प्रेम करतात ही पोरं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण हे जे काय चाललंय हे मला काही समजत नाहीये.
काही समजून घेण्याचं काही कारण नाही. खरं सांगतो, विश्वास ठेवा, माझ्या मनात तुमच्याविषयी काहीही शत्रुत्व नाही, अजिबात नाही. आता फक्त एकच रिक्वेस्ट आहे, पटकन आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नाचा मुहूर्त काढा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, मग पुढच्या महिन्यातच एखादा मस्तपैकी मुहूर्त शोधून दोघांचं लग्न लावून देऊया. चालेल, पण एक अडचण आहे. काय? काय ना दळवी साहेब, माफ करा, पण माझा मुलगा या एवढ्या मोठ्या श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा, समाजामध्ये आमची प्रतिष्ठा आहे, एक एक लेव्हल आहे. आणि तुमची मुलगी म्हणजे शेवटी कितीही झालं तरी एका चहावाल्याची मुलगी. थोडस बदलावं लागेल तुम्हाला. म्हणजे मी समजलो नाही. म्हणजे मी एक काम करतो, तुम्हाला मस्तपैकी एक मोठं रेस्टॉरंट घालून देतो. हो, पण तुम्ही हे सगळं माझ्यासाठी? नाही, माझ्या मुलासाठी करतोय. अर्थातच त्यात तुमच्या मुलीचंही भलं आहे. मग मोठ्या रेस्टॉरंटचे मालक व्हा. म्हणजे मग ते चहाचं दुकान सोडायचं नाही हो. मी आताच सांगितलं ना तुम्हाला, जरा थोडस बदलावं लागेल. थिंक बिग. मोठ्या रेस्टॉरंटचे मालक. बाकी फार काही करावं लागणार नाही, काही पेपर्सवर सही करा बस. एक मिनिट गोविंद, हे घ्या, या पेपर्सवर सही करा. वा पाटणकर साहेब, वा. तुम्ही ग्रेट आहात. हे पेपर अजूनही तुम्ही जपून ठेवलेत. मी काय म्हणतो पाटणकर साहेब, लग्नानंतर सही केली तर नाही चालणार? चालेल, काही घाई नाहीये. पण मला वाटतं तुम्हाला माहित नाहीये दळवी साहेब, काय तुमची मुलगी तृषा माझ्या मुलाची म्हणजे माझ्या आदिनाथच्या बाळाची आई होणार आहे. आवाज खाली. तृषा, तृषा. बाबा, बाबा काय झालं? विसर ह्या घराला, विसर ह्या मुलाला. पण बाबा झालं काय? हे बघ, जास्त प्रश्न विचारू नकोस. चल चल. आधी बाबा ऐका तरी. काय ऐकायचं नाही? डोकं फिरलं का तुझं? बाबा तुम्ही नाही समजणार. तो तुला फसवतोय. बाबा मी काय मी? काय मी? तुम्हाला नाही माहित हो. तू फार भोळी आहेस, त्याचा गैरफायदा घेतोय तो. पण बाबा आता असं झालंय, कुणी जर आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर देणार? हे बघ बेटा, मी तुझ्यासाठी सगळ्या जगाशी भांडायला तयार आहे, पण आता तू माझ्याशी भांडू नकोस. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही तिकडनं असे तडकाफडकी का निघून आलात? बेटा बेटा अगं तुला कसं समजावून सांगू, त्याला आपलं दुकान बाळकवायचं आहे. कसल्या तरी कागदावर सह्या कर म्हणत होता तुम्हाला. काय तर म्हणे रेस्टॉरंट उभं करा. अहो मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना. आणि या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या मुलीचं बसत घर उद्ध्वस्त केलं. ए बेटा असं नाही बोलू बाबा. नको. तुम्हाला दुकान तुमच्या मुलीपेक्षा मोठं वाटलं? नाही बाबा, तुम्ही हे बरोबर नाही केलं. नाही बाबा, तुम्ही हे बरोबर नाही केलं. तुम्ही हे बरोबर नाही केलं. बेटा असं बोलून बापाच्या काळजाला खरं पाडू नकोस. अगं शहरात अशी कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी मुली आहेत. तू त्या बाळाला जन्म दे, मी तुला शब्द देतो, मी त्याचा सांभाळ करेन. हो प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. नाही बाबा, नाही.
हॅलो हॅलो आदी. हॅलो तृषा. तृषा काय झालंय? मला कोणीतरी प्लीज सांगाल का काय झालंय ते? इकडे पप्पाही मला काहीही सांगत नाहीयेत. आदी, तुझे पप्पा ना आमची मदत करत होते, पण माहित नाही रे माझ्या बाबांचा काय गैरसमज झाला आणि ते निघून आले. एक मिनिट. कसली मदत? अरे ते ना चहाच्या टपरीऐवजी एक रेस्टॉरंट देऊ करत होते आणि त्या बदल्यात त्यांना काहीतरी कुठल्याशा पेपरवर सह्या हव्या होत्या. ओ आय सी. मग आता काय? आधी मला तर काहीच सुचत नाहीये रे. तृषा तुला एक सांगू, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही बाबांची संमती हवी आहे. संमतीपेक्षा त्यांचे आशीर्वाद हवेत आपल्या लग्नासाठी, आणि म्हणून मी इतका शांत बसलोय. नाही तर केव्हाच पळवून नेलं असतं तुला. हो. बरं तू एक काम कर, आपण आता पुढच्या वेळेला भेटलो ना की मी तुला काही पेपर्स देतो. तू तुझ्या वडिलांची त्या पेपर्सवर सही घे. ते सही घेतलेले पेपर्स मी माझ्या पप्पांना देतो. एकदा का त्यांच्या हाती ते पेपर्स लागले ना की माझे पप्पा नक्की आपलं लग्न लावून देतील. आणि तुला सांगतो, एकदा ही बाजू सावरली ना की तुझे बाबा ही सगळं ऍक्सेप्ट करतील. विश्वास ठेव माझ्यावर. चालेल. मग ना मी एक काम करते, उद्या मी कॉलेजला आले की तुला फोन करते, मग तू मला भेट आणि पेपर्स दे. मी घेईन माझ्या बाबांच्या सह्या. ओके. आणि अजून एक तृषा, आता आपल्या दोघांच्या लग्नामध्ये कोणीही आड येऊ शकणार नाही. खरंच आधी. बाय. आय लव्ह यू. तृषा एक मिनिट. काय झालं? आज तू लेक्चरला का नव्हती बसलीस? काही नाही रे, असंच. डिस्टर्ब आहेस ना? मला माहिती आहे ग, पण आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. मी तुला जे फोनवर म्हणालो होतो ना, हे बघ, हे ते पेपर्स. या पेपर्सवर प्लीज तुझ्या पप्पांची सही घे. अँड जस्ट लेट मी नो वन्स यू आर डन. ओके. एक लक्षात घे, जे काही करशील ते खरंच खूप काळजीपूर्वक कर. ओके. कारण आता हे पेपर्सच आपल्या दोघांना एकत्र आणू शकतील. सो प्लीज टेक केअर. कम ऑन नाउ, चिअर अप. आदी, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. चल, जाताना कॅन्टीन मध्ये डोकावू आणि मग पुढे जाऊ. चल चल. ये बेटा, अगं बस ना. बाबा, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. बोल. बाबा मला क्षमा करा. मी चुकले. माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला या वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. बाबा पण काय बेटा? मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय. प्रायश्चित्त? होय बाबा, आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. निर्णय? कसला? बाबा, मी या बाळाला जन्म नाही देणार. काय? हो, मी अबॉर्शन करणार. बाबा, या बाळाला जन्म देऊन याचं आयुष्य मी प्रश्नांकित का करू? आणि तसंही बाबा, झालेल्या चुकीबद्दल कुणाला काहीच माहित नाही. हे सगळं ठीक आहे बेटा, अगं पण तुझ्या आयुष्याचं काय पुढे? बाबा, मी माझं शिक्षण पूर्ण करीन, माझ्या करिअरवर फोकस करीन, आणि एवढं मोठं नाव कमवीन ना
की तुमच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल. तुमची मान ताट राहीन बाबा. पोरी पोरी देवबुद्धीच झाली जणू काय तुला. देवबुद्धीच झाली. परमेश्वरा परमेश्वरा शतश आभारी आहे रे मी तुझा. ऋणी आहे. अरे माझी माझी पोरगी मला पुन्हा माझ्या झोळीत टाकलीस बाबा. बरं बाबा, झालं गेलं ते सगळं गंगेला मिळालं. मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. ए बेटा, अरे एवढी चांगली आनंदाची बातमी दिलेली असताना यापेक्षा आणखी काय असणार आनंदाची बातमी? चल सांगून टाक. बाबा, बास्केटबॉल टुर्नामेंटसाठी माझं सिलेक्शन झालंय. काय? हो, आणि त्यासाठी आम्हाला हैदराबादला जावं लागणार. वा, हैदराबाद? आणि कॉलेजने सांगितलंय की पालकांचं संमतीपत्र घेऊन या म्हणून. पत्र मी तयार केलंय. पत्राबरोबर काही फॉर्म्स पण आहेत. तुम्ही फक्त सही करा. दिल्या सया. पण बेटा एक गोष्ट लक्षात ठेवायची. चांगला खेळ करायचा, कॉलेजचं नाव व्हायला पाहिजे, त्याबरोबर वडिलांचंही नाव मोठं व्हायलाच पाहिजे. नक्की बाबा. थँक्यू बाबा. बेटा, आज तू मला खूप आनंदाची बातमी दिलीस. आता मी शांतपणे झोपू शकेन. आणि हो, तुला उद्या हैदराबादला जायचंय ना? हो. मग तयारीला लागा. काय? ठीक आहे, पण तुम्ही आता शांत झोपा. हो हो, चल येतो मी. हॅलो आदी, गुड न्यूज. काय? मी पेपर्सवर बाबांच्या सह्या घेतल्या. काय? ओ दॅट्स ग्रेट, दॅट्स लवली. बर तृषा, एक काम कर, आता अजिबात वेळ घालू नको, पटकन निघून तिकडे ये. मी पण लगेच निघतो. ओके ओके. येस. आदी, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू डार्लिंग. बाय. प्लीज गाडी थांबवा प्लीज. प्लीज थांबवा. समीर, तू इकडे काय करतोस? कम ऑन तृषा, हा माझा नेहमीचा रस्ता आहे घरी जायचा. पण तू इथे काय करतेस, तेही इतक्या रात्री? मी कुठे निघालीस? मी काय झालं? काही काही प्रॉब्लेम आहे का? समीर, मी आणि आधी लग्न करतोय बाबांच्या परवानगीशिवाय. आधीचे वडील आमचं लग्न लावून देणार आहेत. आधीचे वडील? तू तू काय बोलतेस तृषा? मला एक कळत नाहीये, तुला घाई कसली झाली? नाही म्हणजे तुझे बाबा तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न कोणा दुसऱ्याशी लावून देतात का, की तू असा तडकाफडकी निर्णय घेतेस? बोल ना. तू तू काय लपवतेस का माझ्यापासून? हे बघ, तूच म्हणाली ना, काही झालं तरी आपण दोघं खूप चांगले मित्र आहोत ना. मग एक मित्र म्हणून सांग ना मला प्लीज. समीर,
कसं सांगू कळतच नाहीये. I'm pregnant. व्हॉट? हो, मी आधीच्या बाळाची आई होणार आहे. तुषा, तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? समीर, तू आजपर्यंत मला साथ दिलीस. माझ्यासाठी तू खूप काही केलंस. मला आता तुझ्या सपोर्टची गरज आहे. मला मदत करशील प्लीज? हो, काय करू? मला आधीकडे ड्रॉप करशील? या, बस. थँक्यू सो मच समीर. थँक्स. तुषा, बाय समीर. सांभाळून जा. आणि ऑल द बेस्ट. थँक्स समीर. आज तुझा मला खूप मोठा आधार मिळाला. तुषा, माझं बोल समीर. हाय आधी? बेब्स. आधी, आय लव्ह यू सो मच. आय एम सो हॅपी. पेपर्स आणलेस? हो, हे घे. वाव, लव्हली. बरं, आपल्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. म्हणजे आय मीन, तू एक काम कर. आज तू परत तुझ्या घरी जा. मी हे पेपर्स पप्पांना देतो. एकदा त्यांचं सँक्शनिंग झालं की मग मी तुला फोन करून सांगतो आपण काय करायचं ते. ओके? अरे आधी, मी आता परत कुठे जाऊ? डोंट वरी. तू आत्ता जा घरी. मी लवकरात लवकर तुला फोन करतो. ट्रस्ट मी. एक मिनिट. हे बघ, ती सगळं सोडून तुझ्यासाठी इथे आली. आता माघारी कुठे जाणार आहे ती? हे डूड, चिल. आमच्या दोघांच्या मध्ये नको पडूस. अँड डार्लिंग, बाय द वे, थँक्यू सो मच फॉर दिस पेपर्स. वेट फॉर माय कॉल. लवकर फोन करतो मी तुला. ओके? कसले पेपर्स आहेत हे? तुषा, कसले पेपर्स आहेत हे? हे आय सेड लीव अस अलोन. तृषा, 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 मला तुला काहीतरी सांगायचंय. हॅलो पप्पा, आपलं काम झालंय. तृषा इज प्रेग्नेंट. तृषा, आज माझे डोळे उघडले. तृषा, हा जो आधी आहे ना, हा अजिबात चांगला मुलगा नाहीये. तृषा, हा आपल्या दोघींच्याही जीवनाशी खेळतोय. सोनिया, तृषा, हा तुला फसवतोय. आणि मी कशी तरी त्याच्या हातातून निसटून आले. हा जो आधी आहे ना, तो तुझ्याशी लग्न करणार नाहीये. तृषा, लक्षात ठेव. सोनिया, just shut up.
हाय गाईज. हाय बेटा तृषा. हा कशी आहेस? आणि ते माझ्या आधीचं बाळ कसं आहे? हा? घाबरू नकोस. मी तुला काही इजा पोचवणार नाही. तुलाच नाही तर त्या तुझ्या बाळाला सुद्धा नाही. पण काय करू? आय एम अ सिंपल शेअर बिझनेसमॅन. व्यावसायिक आहे मी एक. आणि तुझा बाप, तुझे वडील, सॉरी तुझे वडील, त्याला बिझनेसचा सेन्सच नाहीये. मूर्ख चहावाला आहे तो. माझा अपमान करतो तो. माझा पाटणकर म्हणतात मला. पाटणकर. पाटणकर इज द नेम ऑफ सक्सेस. आणि याचं कारण जे काही मला हवं असतं ते मी मिळवतोच. मी माझ्या मोबाईल मध्ये काही फोटो काढलेत ते बघ. हीच ती. पप्पा अहो ही तर तृषा आहे. माझी कॉलेजची फ्रेंड आहे ती. मी चांगलं ओळखतो तिला. काय? हो ऑफकोर्स शी इज माय फ्रेंड. ओके ओके. म्हणजे आता हा चहावाला मला त्याची जागा नक्की विकणार. तू एक काम करा दिनाथ. कॉलेजमध्ये कसंही करून या मुलीला पटाव. हे बघ नाही म्हणू नको. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड बिझनेस. तिला पटव. जरा तिच्या बरोबर वेळ काढ. काही दिवस घालव. आणि कसंही करून ती मुलगी प्रेग्नंट राहायला हवी. नाही म्हणू नकोस. करशील ना माझ्यासाठी? जर हे तू केलंस तर तो चहावाला आपोआप माझ्या समोर नाक घासत येईल आणि ती जागा आपल्याला विकेल. येस आदिनाथ, येस. चल पप्पा. कुठल्याही मार्गाने का होईना मिळवतो. आणि जो कोणी माझ्या मार्गात आडवा येतो, मला अडवतो, त्याची गत तुझ्या बापासारखी होते. आय एम सॉरी. तुझ्या बापाच्या कर्माची फळ तुला भोगावी लागणार. बट डोंट वरी. मी तुला काहीही इजा करणार नाही. पप्पा तुम्ही पण? हो मी सुद्धा. काय करणार? चल. आधी तू हे बघ, हे सगळे पेपर हे आपल्या हातात आले. अरे आधी काय? हात लावू नका. पाटणकर आहे मी. ओळखलं नाहीस मला? चला
या त्याला सोड रे. चल बेटा. समीर, पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवतो. समीर, तृषा अगं जा ना तू, पटकन ॲम्ब्युलन्सला बोलव ना. समीर, सोनिया जा, पटकन जा. या चहावाल्याला सोडणार. मला अरेस्ट समीर, तृषा तू काही बोलू नकोस प्लीज. तुला त्रास होईल. नाही तृषा, त्रास मला तेव्हा होईल जेव्हा मी माझ्या मनातलं तुला सांगू शकणार नाही. काय? तृषा, मी आयुष्यात फक्त एकदाच प्रेम केलं, मनापासून, तुझ्यावर. आणि आजही करतो. तृषा, तू माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रेमाची तृषा भागवलीस. And I love you. I still love you. तृषा, तुझ्या होणाऱ्या बाळाचा पिता म्हणून माझा स्वीकार करशील? माझ्याशी लग्न करशील?